कोपरगाव तालुक्यातील साईदीप एज्युकेशनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक गुणवंत गौरव सोहळ्यात विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र देताना प्रसिद्ध शिवव्याख्याते आणि व्यसनमुक्ती प्रचारक डॉक्टर बाळासाहेब शिंगोटे यांनी जिद्द, शिस्त आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांच्या जोरावरच यशाचे शिखर गाठता येते असा प्रेरणादायी संदेश दिला. बंधुता यांचा उद्भवच करणारी मानवता ज्यांनी शिकवली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा आपल्या या प्रतिमा पुस्तकामध्ये आहेत. त्याचप्रमाणे स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद. या ठिकाणी शरद देशमुख सर आहेत, भागवत देशमुख सर आहेत. घरोघरी शिक्षणाची गंगा ज्यांनी पोहोचवली 1919 साली काले तालुका सातारा या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कमवा आणि शिका हा आत्मविश्वासाचा मंत्र ज्यांनी दिला ते भाऊराव पाटील यांना सुद्धा आपण स्मरण केलं पाहिजे. माझ्या व्याख्यानाचा विषय दिला आहे स्वप्न ते यश एक सुंदर प्रवास. परंतु दीपक सर माझ्या पण ते नंतर लक्षात आलं की स्वप्नापासून यशापर्यंत जाण्याचा प्रवास हा कधीही सुंदर नसतो. तो प्रवास नेहमी खडतर असतो, तो प्रवास नेहमी खास खळग्यांनी भरलेला असतो, तो प्रवास नेहमी काट्याकुट्यांनी भरलेला असतो. आणि हा प्रवास जो जिद्दीने करील, हा प्रवास जो आत्मविश्वासाने करील, हा प्रवास जो अखंड प्रेरणेने करील तोच इतिहास घडवतो. असं म्हणतात जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं, जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं, लेकिन जो पसीने से नहाते हैं वो इतिहास बनाते हैं. यांच्या जोरावरच यशाचे शिखर गाठता येते असा प्रेरणादायी संदेश दिला. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा सन्मान करण्यात आला. कोपरगाव येथील साईदीप एज्युकेशनच्या वतीने आयोजित वार्षिक गुणवंत गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले शिवव्याख्याते आणि व्यसनमुक्ती प्रचारक डॉक्टर बाळासाहेब शिंगोटे यांनी स्वप्न ते यश एक प्रवास या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. आपल्या भाषणात डॉक्टर शिंगोटे यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आवाहन केले. यश मिळवण्यासाठी जिद्द, शिस्त आणि सातत्यपूर्ण परिश्रम आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अपयशाला घाबरू नये तर त्यातून शिकत पुढे जाण्याचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिकचे पत्रकार विलास सूर्यवंशी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर वैभव गोडे, पत्रकार अमोल वैद्य तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सीताराम पाटील देशमुख उपस्थित. विलासजी सूर्यवंशी, संपादक नाशिक स्टार न्यूज. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज या गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर साईदीप क्लासेसच्या वतीने विद्यार्थ्यांचा भव्य असा गुणगौरव सोहळा पार पडला. त्या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून मला बोलवलं, त्याबद्दल साईदीप क्लासेसच्या संचालक राऊत सर, राऊत मॅडम, त्याचप्रमाणे कोतुळमधील सर्व ग्रामस्थांचं मी मनपूर्वक आभार मानतो. व्यासपीठावरील शिवव्याख्याते ज्यांनी आपल्या मंत्रमुग्ध वाणीने सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं असे आमचे बाळासाहेब शिंगोटे सर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि भावी आमदार मला तरी चालेल असे अण्णासाहेब आमचे देशमुख, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि स्नेहलताई तसे पाहिलं तर आमच्या नाशिकच्या कन्या, मी त्यांच्या माहेरचा माणूस म्हणून त्यांनी आज जावे बापूंनी आणि स्नेहलने मला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं, त्याबद्दल त्यांचं खरंच मनापासून आभार मानतो. आणि एक चांगला कार्यक्रम मला आज अध्यक्षपद भूषवता आलं याचं मी मनापासून त्या सर्वांचा आभार मानतो. आज या गावकऱ्यांनी, आज स्नेहलने आणि आपल्या राऊत सरांनी, दीपक सरांनी जो साईदीप क्लास सुरू केला, त्या साईदीप क्लासचे हे झालं एक चाक आणि या गावकऱ्यांचं सहकार्य हे झालं दुसरं चाक. या गावकऱ्यांच्या सहकार्याशिवाय, तुमच्या प्रेमाशिवाय हा क्लास आज 13 वर्ष पूर्ण करू शकला नसता. आज केवळ तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या सहकार्यामुळे तो क्लास आज नावारूपाला आलाय. आज अनेक क्लास या अकोले तालुक्यात पंचक्रोशीमध्ये आहेत, परंतु या क्लासेस सारखं मी आजपर्यंत क्लास माझ्या नाशिकला सुद्धा पाहिला नाही, की जो आत्मीयतेने आपल्या कुटुंबात प्रत्येक मुलाकडे कुटुंबाप्रमाणे लक्ष देतो, प्रत्येक कुटुंबाला आपला मुलगा मानतो, त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल याचा ध्यास त्या क्लासच्या संचालकांना आहे. याचा खूप अभिमान वाटतो. त्याचप्रमाणे आता जो वैभव हा डॉक्टर झालाय, वैभव डॉक्टर झाला, वैभवचं ते म्हणजे जे बोलण्याचं कौशल्य मी बघितलं, खरंच वैभव मला खूप आनंद वाटला
की तू छानपणे बोलला. वैभव, मी तुला एकच सांगेल की तू या मातीसाठी, या आपल्या कोथुळेश्वर पंचक्रोशीतील नागरिकांसाठी एक देवदूत बनून राहा. त्यांच्या आरोग्याची काळजी घे. तू अकोल्यामध्ये एक जे काही तुला ज्या नावाने, तुला कोथुळेश्वर नावाने असेल, अगस्ती नावाने असेल, साईबाबा नावाने असेल, तुला ज्या नावाने हॉस्पिटल उभं जाईल ते हॉस्पिटल तुझं व्हावं, 100 बेडचं तुझं हॉस्पिटल व्हावं आणि या सर्वांना कन्सेशनमध्ये तुझ्याकडून उपचार मिळो अशी मी साईबाबाच्या मी प्रार्थना करेल. ज्या विद्यार्थ्यांना या वेळी आता सन्मानित करण्यात आलं, ज्या विद्यार्थ्यांनी आज 94% मार्क पाडले, चांगली मेहनत घेतली, त्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करेल आणि त्यांना एकच सांगेल की मुलांना आपल्या पालकांचे कष्ट लक्षात ठेवा. आपले पालक आपल्यासाठी जे कष्ट घेतात, रात्रंदिवस राबतात, वेळप्रसंगी आपलं सोनं नाणं गहाण ठेवतात आणि आपल्याला शिकवतात, त्या शिकवण्याचं तुमचं सोनं झालं पाहिजे. आपण मोठा अधिकारी झालं पाहिजे, नाही अधिकारी होता आला, वकील, डॉक्टर, इंजिनियर, जे आपलं एक ध्येय ठेवा की आपल्याला ते करायचं आहे. आणि राऊत सर, तुम्हाला मी एक सांगेल की आता तुम्ही साईदीप क्लास सुरू केलाय, त्याप्रमाणे भविष्यामध्ये तुम्ही स्नेहलदीप अकॅडमी सुरू करा, जेणेकरून आपल्याकडे UPSC MPSCचं शिक्षण चांगल्या प्रकारे देता येईल. कोथरूड या परिसरातले, अकोला तालुक्यातले जे मुलं आहेत ते चांगल्या अधिकाऱ्यांच्या पदापर्यंत जाऊ शकतील, असं एक ध्येय तुमच्या समोर ठेवा. त्याच्यासाठी जी काही मदत लागेल ती मी करेल. नाशिकलाही तुमचं सगळ्यांचं कोणाचंही काम असो, जे अडलेलं असेल ते मला हक्काने सांगा. कार्यक्रम खूप छान झाला. राऊत सर, फक्त एकच सांगेल जाता जाता की ज्याप्रमाणे तुम्ही 7 लोक स्टेजवर प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले, तर त्याप्रमाणे महिला भगिनी देखील बोलवा. या कार्यक्रमाला पुरुषांपेक्षा महिला भगिनींचा वाटा खूप मोठा आहे आणि महिलांचा सन्मान देखील त्या पद्धतीने झाला पाहिजे. पुढच्या कार्यक्रमापासून ही एक पद्धत करून घ्या की 5 लोक तुमचे जर प्रमुख पाहुणे म्हणून पुरुष असतील तर 2-3 महिला राहिल्या पाहिजे. आपल्या परिसरातील ज्या चांगल्या काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते असतील, वकील, डॉक्टर, इंजिनियर असतील, राजकीय पदाधिकारी असतील, त्यांच्यापैकी कोणाला तरी आपले एक प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचं बोलवलं पाहिजे. तो महिला भगिनीच्या प्रति आपलं ऋण आपण व्यक्त केलं पाहिजे. आपण या कार्यक्रमाला मला बोलवलं, या कार्यक्रमाची आपण सर्वांनीच येऊन शोभा वाढवली, त्याबद्दल मी राऊत परिवाराच्या वतीने, साईदीप क्लासेसच्या वतीने, माझ्या सूर्यवंशी परिवाराच्या वतीने आभार मानतो आणि इथे थांबतो. जय महाराष्ट्र. सूर्यवंशी यांनी साईदीप एज्युकेशनचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगत ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा अकादमी सुरू करण्याचा सल्ला दिला. डॉक्टर वैभव गोडे यांनी आपल्या डॉक्टर होण्याच्या प्रवासाचे अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले, तर अमोल वैद्य यांनी समाजासाठी प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. सीताराम पाटील देशमुख यांनी साईदीप एज्युकेशनमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा लाभ होत असल्याचे नमूद केलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संचालक प्राध्यापक दीपक राऊत यांनी केले. या सोहळ्यात गुरुपूजन, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव तसेच पालकांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयावर साकारलेल्या आकर्षक रांगोळ्यांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. यावेळी मंजिरी राऊत, कस्तुरी वाघमारे, श्रद्धा आरोटे आणि प्रांजल जाधव या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव व्यक्त केले. पालक प्रतिनिधी रुपेश आरोटे यांनी संस्थेच्या ऑफलाईन आणि ऑनलाईन वर्गाचं कौतुक केलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षदा वाघमारे, पूर्वी पानसरे आणि कस्तुरी राऊत यांनी केले, तर स्नेहल राऊत यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला माजी उपसरपंच राजेंद्र पाटील देशमुख, विनोद देशमुख, भगवान देशमुख, शरद देशमुख, अविनाश गायकवाड, योगेश साळवे, सोमनाथ गोडसे आणि वैशाली देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. इयत्ता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेऊन मिळवलेल्या यशाचा गौरव या कार्यक्रमात करण्यात आला.